Good morning, students. Already we have discussed the first point from this topic, that is scientific notation. So, in this lecture, we will continue with the second point, that is error, precision, and accuracy of the measurement. Okay. First, mathematical operation and error analysis. ॲक्च्युली ॲनालिसिसमध्ये एरर, प्रिसिजन आणि ॲक्युरेसी या 3 इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, ज्याच्यावरती टोटल ॲनालिसिस डिपेंड असतो. सो त्यामधलं फर्स्ट पॉईंट आहे मॅथमॅटिकल ऑपरेशन अँड एरर ॲनालिसिस. फर्स्ट वन, the accuracy of measurement is very important in the analytical chemistry. Not only in analytical chemistry, in all fields, the accuracy of the any measurement or the any result is very important. Also, there are some errors in the analytical measurement. Accuracy जरी important असली तरी बऱ्याच वेळा errors आपल्याला measurements मध्ये, results मध्ये मिळू शकतात. The numerical data which is obtained by experiments is treated mathematically to reach some conclusion. जो काही न्यूमरिकल डाटा आपण ऑब्टेन केला असतो बाय दी एक्सपेरिमेंट्स, आपण लॅबमध्ये बरेचसे एक्सपेरिमेंट्स परफॉर्म करतो, अँड आफ्टर परफॉर्मिंग द एक्सपेरिमेंट्स वी गेट सम रिझल्ट्स, दॅट वी गेट सम रिडिंग्स. ओके, काही रिडिंग्स आपल्याला मिळतात. त्या रिडिंग्सवरून आपण काही कॅल्क्युलेशन्स करतो आणि फायनली वी रीच टू सम कन्क्ल्युजन. म्हणजेच मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आपण यूज करतो, प्लस मायनस, मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन, लॉग, ओके, ऑल दोज थिंग्स, आणि फायनली एका कन्क्ल्युजनपर्यंत आपण येतो. An analytical chemist has to know how to report the quantitative analytical data, accuracy of measurement, how to perform mathematical operation, and also how to express quantitative error in the result. Okay, analytical chemist कुठलाही असेल, सो फर्स्ट बेसिक काही थिंग्स आहेत ज्या प्रॉपरली आल्याच पाहिजेत. त्यापैकी फर्स्ट आहे रिपोर्ट करणे. एखादा क्वांटिटेटिव्ह अनालिटिकल डाटा आपल्याकडे जर असेल तर तो रिपोर्ट करण्याची एक पर्टिक्युलर मेथड असते. देन ॲक्युरेसी ऑफ द मेजरमेंट, तुम्ही किती ॲक्युरेसीपर्यंत ते रिझल्ट्स डिफाईन करताय. देन हाऊ टू परफॉर्म द मॅथमॅटिकल ऑपरेशन, त्या व्हॅल्यूजवरती मॅथमॅटिकल ऑपरेशन्स कशा पद्धतीने तुम्ही परफॉर्म करताय आणि प्रॉपरली एक्सप्रेस कसे करताय आलेले रिझल्ट्स. ओके, सो या सगळ्या गोष्टी एखाद्या ॲनालिसिसमध्ये इम्पॉर्टंट असतात. ॲनालिसिस म्हणजे ओन्ली टेस्ट घेतल्या आणि फायनल रिझल्ट आपल्याला लगेच मिळाले असं कधी होत नाही. बऱ्याच वेळा ट्रायल अँड एरर बेसिसवरती एक्सपेरिमेंट सुरू असतात. जर रिसर्च लॅबमध्ये आपण बघितलं तर महिनोन्महिने एक्सपेरिमेंट्स चालू असतात आणि त्यानंतर मग आपण एखाद्या कन्क्ल्युजनपर्यंत पोहोचत असतो. आणि या बऱ्याचशा पिरियडमध्ये नंबर ऑफ एरर्स मिळत असतात. अगदी स्मॉलपासून ते लार्ज स्केलपर्यंतचे एरर असतात. काही वेळा ते एरर इन्स्ट्रुमेंट्समुळे असतात, जे एरर्सचे सुद्धा टाईप्स आहेत. डिटेल टाईप्स आपण काही स्टडी करणार नाही आहोत आताच, बट आय विल टेल यू इन अ व्हेरी शॉर्ट. ऑपरेशनल एरर असतात, इन्स्ट्रुमेंटल एरर्स असतात, पर्सनल एरर असतात. म्हणजेच काही वेळा इन्स्ट्रुमेंटमध्ये काहीतरी बिघाड असू शकतो, त्यामुळे इन्स्ट्रुमेंटचे रिडिंग चुकीचे येऊ शकतात आणि एरर मिळू शकतो. किंवा काही वेळा आपले पर्सनल काही मिस्टेक्स असतात, म्हणजे आपण एखादी रिॲक्शन करायला घेतली पण त्यामध्ये क्वांटिटी कमी जास्त घेतली, किंवा ब्युरेट असेल, पिपेट असेल, पिपेट आउट करताना पिपेट आउट ॲक्युरेटली नाही केलं, एखादा ड्रॉप जर त्याच्यामध्ये राहून गेला, किंवा ब्युरेटचे रिडिंग जे आहेत ऑब्झर्व करताना लोअर मिनिस्कस न बघता आपण ॲज इट इज रिडिंग घेतले. सो काही पर्सनल एरर असतात, काही मेथॉडिक एरर पण असतात. ज्या मेथड्स आपण अप्लाय करतो त्या मेथड्समुळे सुद्धा एरर्स ॲनालिसिसमध्ये येऊ शकतात. त्यामुळे एखाद्या केमिस्ट जो असेल, ॲनालिसिसचा रिपोर्ट बनवणे पासून ते ॲक्युरेसी, परफॉर्मिंग आणि फायनली तो एरर एक्सप्रेस करणे इन द प्रॉपर वे, या सगळ्या गोष्टी मस्ट आहेत. सो
रीडिंग्समध्ये ॲक्च्युली एरर कसा असतो त्यासाठी एक कन्सिडर करतो आपण एक्झाम्पल. अ ब्युरेट रीडिंग ऑफ 10.2 ml. 10th तुम्ही असे एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले नसतील, बट 11thमध्ये आपल्याला करायचे आहेत. पण इन शॉर्ट मी सांगते हे काय आहे. 3 हे ब्युरेटचे रीडिंग्ज आहेत. ब्युरेट आपण फर्स्ट लेक्चरमध्ये आपल्या काही ॲपॅरेटस बघितले होते. त्यामध्ये ब्युरेट विथ द ब्युरेट स्टँड असं एक ॲपॅरेटस होतं. एक स्टँडला आपण ब्युरेट अडकवलेली होती. ब्युरेट म्हणजेच काय असतं, आपण टायट्रेशन पर्पजसाठी मोस्टली ब्युरेट यूज करतो. त्याच्यावरती काही नंबरिंग्ज असतात. म्हणजे ब्युरेट 25 ml पण असते किंवा 50 ml पण असते. त्यामुळे 1 to 25 किंवा 1 to 50 जनरली आपण 25 ml यूज करतो इन द लॅबोरेटरी. तर त्या ब्युरेटमध्ये टायट्रेशन म्हणजेच काय असतं, एक नोन कॉन्सन्ट्रेशन असलेलं सोल्युशन आपल्याकडे असतं आणि एक अननोन कॉन्सन्ट्रेशन. अननोन कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपण दुसरं एक सोल्युशन वापरत असतो. कोनिकल फ्लास्कमध्ये एक पर्टिक्युलर क्वांटिटी असते. ब्युरेटमध्ये एक सोल्युशन असतं. कोनिकल फ्लास्कमध्ये आपण इंडिकेटर ॲड करतो. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की कलरलेस सोल्युशन पिंक कलरमध्ये कन्वर्ट होतं. हा एक बेसिक चेंज जो आहे तो स्टडीमध्ये आला असेल. फिनॉल्फथेलिन नावाचं इंडिकेटर आहे ज्याच्यामुळे कलरलेस टू पिंक किंवा पिंक टू कलरलेस हा चेंज आपल्याला दिसतो. ॲसिड बेस सोल्युशन असेल त्यानुसार कलरलेस किंवा पिंक असं कलरेशन ते चेंज होत असतं. सो कॉनिकल फ्लास्कमध्ये एक सोल्युशन आहे, त्यामध्ये इंडिकेटर पण आहे आणि त्यामध्ये आपल्याला ब्युरेटमधलं सोल्युशन ड्रॉप बाय ड्रॉप ॲड करायचं. आणि मग जसं आपण ड्रॉप बाय ड्रॉप ॲडिशन करतो तशी रिॲक्शन स्टार्ट होते. म्हणजे सिम्पली रिॲक्टंट्स जे आहेत ते रिॲक्ट व्हायला लागतात. एक रिॲक्टंट ब्युरेटमध्ये आहे, दुसरा रिॲक्टंट कॉनिकल फ्लास्कमध्ये आहे. दोघांची रिॲक्शन स्टार्ट झाल्यानंतर एक जशी रिॲक्शन प्रोसीड होईल, कंटिन्यू होईल, वी विल गेट अप टू सम रिझल्ट्स. सो काही वेळा कलर चेंजेस असतात, काही वेळा प्रेसिपिटेट फॉर्मेशन असतं, मीन्स सॉलिड काहीतरी आपल्याला फ्लास्कमध्ये दिसतो. असे बरेचसे टाईप्स आहेत. वी विल नॉट डिस्कस इन डिटेल. ओके. सो ॲट द टाईम ऑफ प्रॅक्टिकली आपल्याला ते रिझल्ट्स मिळतील. टायट्रेशनचे प्रॅक्टिकल्स आहेत आपल्याला 11thला. सो प्रॅक्टिकली मी तुम्हाला दाखवेन की ते कलरेशन चेंज कसं होतं किंवा ब्युरेट रीडिंगच्या मिस्टेक्स कशा होऊ शकतात. बट थेरॉटिकली आता आपण जस्ट डिस्कस करूयात. फर्स्ट आहे याच्यामध्ये बघा, these are the 3 possibilities of burette reading 10. Okay, 10.2 not 10, 10.2 actually. 10.2 हे रीडिंग आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या रीडिंगसाठीच्या ह्या 3 पॉसिबिलिटीज आहेत. म्हणजे for all the 3 situations in the diagram, the reading would be noted as 10.2 ml. या तिन्ही सुद्धा जर आपण बघितले रीडिंग जे आहेत ब्युरेटचे, या तिन्ही डायग्राममध्ये अशी सिच्युएशन आहे की रीडिंग जे आपण नोट डाऊन करणार आहोत ते 10.2 ml असं असणार आहे. इट मीन्स दॅट देर इज अन अनसर्टनिटी अबाउट द डिजिट विच इज आफ्टर द डेसिमल पॉईंट. म्हणजे आफ्टर द डेसिमल पॉईंट काय आहे तर 0.2 याच्यामध्ये व्हेरिएशन येऊ शकतं. कारण तिन्ही ब्युरेटमध्ये जर ही लेवल आपण चेक केली तर 10 नंतरच आहे. इथे सुद्धा आफ्टर 10 आहे, इथे सुद्धा आफ्टर 10, इथे सुद्धा आफ्टर 10. हा कर्व जो दिसतोय, आपण बऱ्याच वेळा बघतो टेस्ट ट्यूब असेल किंवा ब्युरेट असेल त्याच्यामध्ये एखादं सोल्युशन असेल तर ते आपल्याला कर्व शेपमध्ये दिसतं, नॉट इन अ स्ट्रेट लाईन. आणि ते कशामुळे आहे तर सरफेस टेन्शनचा इफेक्ट असतो. ओके, वी हॅव ऑलरेडी नोन धिस. त्यामुळं हा कर्व पार्ट जो आहे लोअर मिनिस्कस, म्हणजेच या कर्व पार्टचा हा लोअर पार्ट जिथे टच होत असेल ते रीडिंग आपण कन्सिडर करत असतो. या तिन्ही सिच्युएशन्समध्ये अप्रॉक्सिमेटली आपल्याला तेच मिळतं. इथे जरी कन्सिडर केलं तर हा 10 ही लाईन आहे ती 10ची आहे. देन दिस इज 10.1, दिस इज 10.2. इथे सुद्धा सेम केस आहे, मिडल लाईन 10ची आहे, 10.1, 10.2. दोन्हीमध्ये थोडासा चेंज आहे फक्त, आणि इथे पण अगदी स्मॉल चेंज आहे, दॅट इज 10.2 पर्यंतच ते आहे.
and this is because the least count of the burette is 0.1 ml. म्हणजेच या 3 रीडिंग्समध्ये एकच रीडिंग असं आहे जे 10.2 एक्झॅक्ट आहे. दुसरं असणार आहे ते आयदर 10.2च्या बिलो आहे किंवा 10.2 पेक्षा वरती आहे. म्हणजे 10.1 आणि 10.3 आणि 10.2 असे 3 रीडिंग्स आपल्याकडे आहेत. 10.1, 10.2, 10.3. पण ॲक्च्युअल सिच्युएशन जी दिसते ती 10.2ची दिसते. आणि हे कशामुळे होतं, तर हा जो डिजिट आहे डेसिमल पॉईंट नंतरचा तो चेंज होतो. म्हणजेच काय, लिस्ट काउंट असे एक टर्म आहे. लिस्ट काउंट मीन्स वॉट, द स्मॉलेस्ट रीडिंग that can be measured by any measuring instrument. असं स्मॉलेस्ट युनिट असतं किंवा मेजर असतं जे आपण एखाद्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटवरती मेजर करू शकतो. लहानात लहान जी व्हॅल्यू आपण एखाद्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटवरती मेजर करू शकतो ती व्हॅल्यू म्हणजेच लिस्ट काउंट. ब्युरेटचा लिस्ट काउंट असतो 0.1 बिकॉज जर डिफरन्स आपण बघितला या लाईन मेजर केला तर 9 to 10 टोटल 10 लाईन्स आहेत. म्हणजेच 1 लाईन इज इक्वल टू 0.1. त्यामुळे कमीत कमी 0.1 इतकं रीडिंग आपण याच्यावरती मेजर करू शकतो. दॅट इज नथिंग बट दी लिस्ट काउंट ऑफ दिस burette. The meaning is that the true value of the reading lies between 10.1 and 10.3, and this is we indicate by writing 10.2 plus minus 0.1 ml. So here burette reading has an error of plus minus 0.1. त्यामुळे ज्या व्हॅल्यूज आहेत त्या 10.1 आणि 10.3च्या मिडल आहेत. त्यामुळे 0.1चा एरर या 3 रीडिंग्समध्ये आहे. ओके, गॉट इट. Now how to express the error? The errors may be expressed as absolute or relative error. Errors दोन पद्धतीने आपण एक्सप्रेस करू शकतो. फर्स्ट आहे absolute and second आहे relative error. So what is the formula for absolute error? Absolute error means what? The difference between the two results. And the two results काय असतात? फर्स्ट आहे ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आणि सेकंड आहे ट्रू व्हॅल्यू. म्हणजेच एखादा एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना त्याची ॲक्च्युअली काहीतरी व्हॅल्यू असते आणि आपण परफॉर्म केल्यानंतर येणारा रिझल्ट हा वेगळा असतो. आणि त्या दोन व्हॅल्यूजमधला डिफरन्स म्हणजेच काय असतो? एरर. ओके, फॉर एक्झाम्पल आपण एखादं मॅथ्सचं न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व केला, त्याचं एक पर्टिक्युलर आन्सर असतं, पण आपण काही वेळा वेगळ्या मेथड्स अप्लाय केल्यामुळे त्या फायनल आन्सरपर्यंत पोहोचतो, पण ॲक्युरेटली ते आन्सर आपल्याला मिळू शकत नाही. सो द डिफरन्स बिटवीन द टू रिझल्ट्स इज नथिंग बट दी एरर. तसंच एक्सपेरिमेंट्समध्ये सुद्धा आहे. एक ऑब्झर्व व्हॅल्यू असते, म्हणजेच आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्यानंतर येणारे रीडिंग्स, अँड ट्रू व्हॅल्यू म्हणजे ॲक्च्युअल रीडिंग्स असतात. या दोन्हीमधला डिफरन्स म्हणजेच ॲब्सोल्यूट एरर. The next, relative error, it is nothing but the ratio of an absolute error to the true value, and it is expressed as percentage. So relative error आपण percent मध्ये define करतो. This is the formula. Absolute error divided by true value multiplied by 100. Okay, we will see one numerical problem on this. So question is like this. In laboratory experiment, 10 gram potassium chlorate sample on decomposition gives the following data. The sample contains 3.8 gram of oxygen and the actual mass of oxygen in the quantity of potassium chlorate is 3.92 gram. Calculate the absolute error and relative error. So न्यूमरिकल प्रॉब्लेम कसा आहे? लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट आपण परफॉर्म करतोय. सपोज 10 ग्राम पोटॅशियम क्लोरेटचं सॅम्पल आपल्याकडे आहे. त्याचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर आपल्याला असे काही रिझल्ट्स मिळतात. म्हणजेच
त्या सॅम्पलमध्ये 3.8 ग्राम इतकं ऑक्सिजन आहे. त्या सॅम्पल या 10 ग्राम सॅम्पलमधली ही क्वांटिटी आहे. बट ॲक्च्युअल मास जे आहे ऑक्सिजनचं इन द क्वांटिटी ऑफ पोटॅशियम क्लोरेट इज 3.92. ॲक्च्युअल क्वांटिटी आहे 3.92, पण त्या सॅम्पलमध्ये प्रेझेंट असणारी क्वांटिटी आहे 3.8. सो या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ॲब्सोल्यूट एरर अँड रिलेटिव्ह एरर. So start with this. The observed mass of oxygen is, okay, sample contains 3.8 gram of oxygen. म्हणजे या 10 ग्राम सॅम्पलमध्ये असणारी क्वांटिटी जी आपण ऑब्झर्व केली ती किती आहे? 3.8 ग्राम. नेक्स्ट, ॲक्च्युअल मास ऑफ ऑक्सिजन इज 3.92. ॲक्च्युअल मास ऑलरेडी आपल्याला इथं दिलेला आहे 3.92. First, we have to calculate the absolute error. We know the formula. Absolute error is equal to observed value minus true value. We have both the values, so just put it in the formula. Observed value आहे 3.8 gram minus true value आहे 3.92. We will get the answer as minus 0.12 gram. मायनस साइन जे आहे ते काय इंडिकेट करतं? ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ही लेस दॅन ट्रू व्हॅल्यू आहे. जी काय ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे ऑक्सिजनची त्यापेक्षा आपण ऑब्झर्व केलेली व्हॅल्यू ही कमी आहे. आणि सिम्पली हे नेगेटिव्ह साइन इंडिकेट करतं लेस क्वांटिटी. सो वी हॅव ॲब्सोल्यूट एरर, देन वी हॅव टू कॅल्क्युलेट रिलेटिव्ह एरर. फर्स्ट, the formula for relative error is absolute error divided by true value multiply by 100. फॉर्म्युला आहे, यामधले ॲब्सोल्यूट एररची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, ट्रू व्हॅल्यू पण आहे. सो सिम्पली पुट इट इन द फॉर्म्युला. 0.12 divided by 3.92 into 100. We will get the answer as 3.06%. So absolute error is minus 0.12. This minus sign indicates only observed value is less than the true value. Then we calculate relative error as absolute error divided by true value into 100 and we get the final answer 3.06%. Here unit is percent because relative error is expressed as percentage. Have you understood? So let's move to the next. Precision and accuracy of the measurement. The aim of any measurement is to get the actual value, which is called as true value or accepted value. कुठलाही एक्सपेरिमेंट केल्यानंतर ऑब्वियसली त्याचं एम काय असायला हवं आहे की ॲक्च्युअल व्हॅल्यू आपल्याला मिळाली पाहिजे किंवा ट्रू व्हॅल्यू त्या एक्सपेरिमेंटची आपल्याला मिळाली पाहिजे विदाउट एनी एरर. Then what is accuracy? Accuracy refers to the closeness or nearness of measured value to a standard or known value. Accuracy and precision यामध्ये quite difference आहे फक्त. Accuracy means what? Closeness or nearness of the values to the standard value. एक पर्टिक्युलर जी व्हॅल्यू असेल ॲक्च्युअल व्हॅल्यू त्या व्हॅल्यूच्या नियर बाय जर आपले रिडिंग्स असतील, जितके जास्तीत जास्त क्लोज रिडिंग्स असतील तितकी ॲक्युरेसी जास्त. लार्जर दी ॲक्युरेसी स्मॉलर इज दी एरर. जितकी ॲक्युरेसी जास्त ऑब्वियसली एरर स्मॉलर असणार. Accuracy depends on sensitivity or least count of measuring equipment. Obviously, readings आपण जेव्हा इन्स्ट्रुमेंट किंवा इक्विपमेंटवरती घेतो तेव्हा ॲक्युरेसी जास्त कशावरती डिपेंड असणार आहे? इन्स्ट्रुमेंटच्या सेन्सिटिव्हिटीवर. इन्स्ट्रुमेंटल एरर जितके कमी येतील तितकीच त्या इन्स्ट्रुमेंटची सेन्सिटिव्हिटी जास्त असेल. सो एरर कमी येतील म्हणजेच ॲक्युरेसी आपल्याला जास्त मिळेल रिझल्ट्समध्ये.
List count, already seen. The smallest value that can be measured by the measuring instrument. It is called as its list count. स्मॉलेस्ट लहानातली लहान व्हॅल्यू जी आपण एखाद्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटने मेजर करू शकतो. The measured values are good only up to this value. The next is precision. Multiple readings of the same quantity are noted to minimize the error. एरर हा आपल्याला प्रत्येक रीडिंगमध्ये काही प्रमाणात तरी येणारच आहे. मग हा एरर रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. एकतर इन्स्ट्रुमेंट जे असेल ते आपण कॅलिब्रेट करून घेऊ शकतो. म्हणजेच एरर जो आहे त्या इन्स्ट्रुमेंटल एरर जो येणार आहे तो आपण कमीत कमी करू शकू किंवा रिड्यूस करू शकू. त्यासाठी इन्स्ट्रुमेंट कॅलिब्रेट करून घेणे किंवा पर्सनल एरर येत असतील तर आपला जो आहे प्रॅक्टिकल हँड इम्प्रूव्ह करणे किंवा मेथॉडिक एरर येत असतील तर मेथड अप्लिकेशन जी आहे प्रोसेस ती कोणत्या वेमध्ये होते. म्हणजे आपण काही वेळा मेथड्स यूज करतो पण त्यामध्ये क्वांटिटीज ॲड करताना किंवा प्लस मायनस इकडे ॲड होत असताना आपलं दुर्लक्ष होऊ शकतं. त्यामुळे सुद्धा एरर्स येऊ शकतात एखादं कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली तर. त्यामुळे एरर आपण आपल्या लेवलवरती सुद्धा रिड्यूस करू शकतो. जर इन्स्ट्रुमेंटलचे असतील तर बाय कॅलिब्रेशनने आपण ते रिड्यूस करू शकतो. किंवा मल्टिपल रिडिंग्स घ्यायचे एकाच क्वांटिटीचे. दिस इज ऑल्सो वन वे टू रिड्यूस दी एरर. प्रॅक्टिकल्समध्ये आपण टायट्रेशनला 3 रिडिंग्स घेतो मिनिमम. म्हणजे फर्स्ट रिडिंग घेतल्यानंतर ते ॲक्युरेट असेलच असं नाही. त्यामुळे सेकंड रिडिंग देन थर्ड रिडिंग. त्यामुळे सेम रिॲक्टंट सेम इंडिकेटर पण आपण टायट्रेशन बऱ्याच वेळा करतो. म्हणजेच काय करायचे, मल्टिपल रिडिंग्स घ्यायचे. मल्टिपल रिडिंग्स घेतल्यामुळे एरर आपण मिनिमाइज करू शकतो. If the readings match closely, then they are said to have high precision. आता ॲक्च्युली प्रिसिजन आणि ॲक्युरेसी या ज्या टर्म्स आहेत बाय दी डायग्राम आपण बघणार आहोत. एका सिम्पल डायग्राममध्ये तुम्हाला कळेल प्रिसिजन म्हणजे काय असतं आणि ॲक्युरेसी म्हणजे काय असतं. ओके, सो फर्स्ट सी दिस डायग्राम. सपोज हे एक टार्गेट आहे. ओके, आपण शूटिंग बघितलेलं आहे, गन शूटिंग असेल किंवा अदर. तर सपोज करा की हे टार्गेट आहे ज्याच्यावरती आपल्याला शूट करायचं आहे गननी. आणि हे मध्ये जे पॉईंट्स दिसतात ते शूटिंग पॉईंट्स आहेत. म्हणजे शूट केल्यानंतर हा जो एरिया आहे याच्यामध्ये हे पॉईंट्स मिळाले. देन नेक्स्ट सेम आहे. म्हणजे आपल्यासाठी एम जे आहे ते सेम राहणार आहे पण यामध्ये जे काही पॉईंट्स मिळाले त्याची लोकेशन डिफरंट आहे. नेक्स्ट डायग्राममध्ये सुद्धा सेमच आहे. म्हणजे ज्यावरती शूट करायचं आहे तो पॉईंट सेम बट जिथं शूट केले ते वेगवेगळे डिफरंट पॉईंट्स आहेत. नेक्स्ट सेम आहे पण पॉईंट्स जिथे मिळाले त्यांची लोकेशन या तिन्हीपेक्षा खूप जास्त डिफरंट आहे. सो इफ वी ऑब्झर्व दिस 4 डायग्राम्स, आपल्यासाठी दिलेलं टार्गेट सेम आहे. ओके, जे काय सर्कल्स आहे ज्याच्यावरती शूट केलं आहे आपण ते टार्गेट सेमच आहेत 4 सिच्युएशन्समध्ये. पण आपण जे काही शूट केल्यानंतर मिळालेले पॉईंट्स आहेत, पहिल्या डायग्राममध्ये अगदी सेंटरला पॉईंट्स आहेत, दुसऱ्या डायग्राममध्ये ते आउटसाईडला आहेत, तिसऱ्या डायग्राममध्ये सेंटरला आहेत पण त्यामध्ये थोडा डिफरन्स आहे, आणि चौथ्या डायग्राममध्ये अगदीच सेपरेटेड आहेत आणि फार डिस्टन्सवरती आहेत. सो याचं मिनिंग काय आहे यावरून आपण ॲक्युरेसी आणि प्रिसिजन हाय किंवा लो या कॉन्सेप्ट्स बघणार आहोत. सो सी फर्स्ट डायग्राम. अगदी सेंटर म्हणजेच काय असणार आहे आपल्यासाठी, ॲक्युरेट टार्गेट असणार आहे. म्हणजे सेंटरला आपण बऱ्याच वेळा शूटिंगच्या कॉम्पिटिशन्स बघितला तर मार्क्स असतात. जर मध्ये अगदी सेंटरला तुम्ही ॲक्च्युअल शूट केलं तर तिथले पॉईंट्स जास्त असतात. जसं तुम्ही आउटसाईडच्या पार्टला येते तसे तुमचे मार्किंग रिड्यूस होत जातं. सेम वे हा सेंटरचा पार्ट म्हणजे ॲक्च्युअल रिडिंग्ज असतील.
मग आपण शूट केल्यानंतर जे काही पॉईंट्स मिळालेत ते सुद्धा याच एरियामध्ये आहेत आणि अगदी जवळपास आहेत एकमेकांच्या. रीडिंग्स ॲक्च्युअल एरियामध्ये आहेत, शिवाय ते जवळपास आहेत. मग अशा वेळी हे सिच्युएशन काय असणार आहे? हाय ॲक्युरेसी आणि हाय प्रिसिजन. म्हणजे या पॉईंट्सची ॲक्युरेसीसुद्धा हाय आहे, कारण हा एरिया म्हणजे आपलं ॲक्च्युअल रीडिंग आहे. त्याच एरियामध्ये पॉईंट्स आहेत, सो हाय ॲक्युरेसी. आणि शिवाय हे जे पॉईंट्स आहेत ते एकमेकांच्या जवळ आहेत, त्यामध्ये डिस्टन्स जास्त नाही आहे, म्हणून प्रिसिजनसुद्धा हाय आहे. सेकंड केस, सेंटर म्हणजेच काय आहे? ॲक्युरेसी आहे, पण इथे एकही पॉईंट नाही आहे, सगळे पॉईंट्स आउटसाईड आहेत. म्हणजेच या रीडिंगची जी काय ॲक्युरेसी आहे ती कशी असेल? अगदी लो ॲक्युरेसी आहे. हे रीडिंग्स ॲक्युरेसीच्या जवळपास नाहीच आहेत, किंवा आपण हे रीडिंग्स अगदीच चुकीचे आहेत असं सुद्धा म्हणू शकतो. ॲक्युरेसीच्या जवळपास नाहीच आहेत, अगदीच आउटसाईडला आहेत, त्यामुळं ॲक्युरेसी खूप जास्त कमी आहे त्यांची, लो ॲक्युरेसी. ॲक्युरेसी जरी कमी असली तरी हे रीडिंग्स एकमेकांच्या जवळपास आहेत, म्हणून प्रिसिजन त्यांचं हाय आहे. यू गॉट द डिफरन्स? फर्स्ट केसमध्ये ॲक्च्युअल जे काही टार्गेट होतं तिथेच पॉईंट्स आहेत, त्यामुळं ॲक्युरेसी हाय आहे. शिवाय हे पॉईंट्स एकमेकांच्या सुद्धा तेवढेच क्लोज आहेत, सो हाय प्रिसिजन पण आहे. सेकंड केसमध्ये ॲक्युरेसी जी आहे ती कमी आहे, कारण सेंटरला एकही पॉईंट नाही आहे जिथं आपलं ॲक्च्युअल रीडिंग असणार आहे. पण जरी इथे एकही पॉईंट नसला तरी आउटसाईडला पॉईंट हे एकमेकांच्या क्लोज आहेत किंवा नियर बाय आहेत, सो लो ॲक्युरेसी विथ हाय प्रिसिजन. थर्ड केस काय असेल? केस सेंटर आहे, ॲक्युरेसीचा पॉईंट आपल्याला, त्यामुळे ॲक्युरेसी हाय आहे ऑफकोर्स, बट इथे प्रिसिजन, हे 4 पॉईंट्स अपार्ट फ्रॉम इच अदर आहेत. या 4 पॉईंट्समध्ये डिफरन्स आहे. इथे जसे क्लोज होते तसे आहेत का? नाही आहेत, यामध्ये डिफरन्स आहे, म्हणजेच लो प्रिसिजन. आणि लास्ट इज, हा सेंटर पॉईंट ॲक्युरेसीचा आहे, बट इथे एकही पॉईंट नाही, लो ॲक्युरेसी. आणि शिवाय हे जे रीडिंग्स आपल्याला मिळाले ते डिफरंट प्लेसेसवरती आहेत, दे आर फार अपार्ट फ्रॉम इच अदर. कुठलाही पॉईंट हा नियर बाय किंवा क्लोज लोकेशनमध्ये नाही आहे, सगळेच पॉईंट एकमेकांपासून खूप जास्त लांब आहेत. म्हणजेच हे रीडिंग्स खूप जास्त वेगवेगळे आहेत एकमेकांपेक्षा, त्यामुळे ॲक्युरेसी तर लो आहेच, शिवाय प्रिसिजनसुद्धा लो आहे. गॉट इट? म्हणजे सपोज एखादा मॅथ्सचा प्रॉब्लेम आहे ज्याचं आन्सर तुमचं 9 यायला हवं आहे. ओके, काहीतरी एक समथिंग प्रॉब्लेम आहे आणि त्याचा ॲक्च्युअल जे काही रिझल्ट आहे तो किती आहे? 9. 9 हे उत्तर तुमचं आलं पाहिजे. मग हाय ॲक्युरेसी कधी असेल? जर तुमचं आन्सर जे आहेत ते 8.9, 8.8, 8.5 असे जर असतील तर तुमची ॲक्युरेसी जास्त आहे, कारण ते 9च्या क्लोज आहेत. म्हणजे फर्स्ट केस डिस्कस करतोय आपण, 9च्या क्लोज आहेत. देन प्रिसिजनसुद्धा हाय कधी असेल? 8.8, 8.9, 8.7, 8.6. जर सगळे रीडिंग्स तुमचे 8.6, 8.7, 8.8 पॉईंटमध्येच असतील, म्हणजे 9 ही ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे, 9 हे उत्तर असायला पाहिजे, पण तुमचे उत्तर काय आहेत? 8.6, 8.7 असे आहेत. म्हणजे ॲक्युरेसी तुमची हाय आहे, उत्तर तुमचं ॲक्युरेट आहे असं नाही आहे, पण ॲक्युरेसी तुमची जास्त आहे. मग प्रिसिजनसुद्धा हाय कधी असेल? जर तुमचा आन्सर 8 पॉईंटमध्येच असेल, 8पेक्षा कमी नाही आलं पाहिजे. म्हणजे ते जर 7 किंवा 6 पॉईंट झालं तर प्रिसिजनसुद्धा लो. सेकंड केस, 9 हे आन्सर करेक्ट आहे, पण तुमचं 9 हे आन्सर आलेलंच नाही आहे, तुमचं आन्सर समथिंग 7 पॉईंटमध्ये आहे. म्हणजे सपोज 7.5 आहे, 7.4 आहे, किंवा 7.3 आहे, किंवा 7.6 आहे, असे तुमचे 4 आन्सर्स आहेत. मग यामधलं एकही आन्सर करेक्ट नाही आहे, 9च्या जवळपास तर अगदीच नाही, त्यामुळे ॲक्युरेसी लो आहे, बट प्रिसिजन हाय आहे, बिकॉज ते सगळे 7 पॉईंटमध्ये आहेत, एकमेकांच्या जवळपास ते रीडिंग्ज आहेत. जरी फायनल आन्सरपर्यंतचे नसले तरी त्या नियर बाय व्हॅल्यूज आहेत, 7 पॉईंटमध्ये आहेत, त्यामुळं प्रिसिजन हाय आहे.
थर्ड केसमध्ये 9 ॲक्च्युअल व्हॅल्यू आपली यायला पाहिजे. 9च्या जवळपास रिडिंग्स आहेत, पण ते कसे 8.9, त्यानंतर अगदीच 8.2, 8.1 असा 8 पॉईंटमध्ये जरी असलं तरी गॅप खूप जास्त आहे, त्यामुळं लो प्रिसिजन. आणि लास्ट ॲक्युरेसी, ॲक्युरेट आन्सर 9 पाहिजे, पण सगळेच रिडिंग अगदीच वेगळे आहेत. म्हणजे सपोज पहिलं तुमचं आन्सर आहे 8.8, दुसरा आहे 7.5, किंवा तिसरा आहे 6.4, किंवा चौथा आहे अगदी 5 पॉईंटमध्ये. म्हणजे 5, 6, 7, 8 पॉईंट्स सगळेच आन्सर्स एकमेकांपेक्षा खूप जास्त डिफरंट. So I hope you get that what is precision and what is accuracy. सिम्पल टर्म्स आहेत, बट थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. ओके, पण सिम्पली डायग्राम तुम्ही बघा, डायग्राम व्यवस्थित स्टडी केला तर ॲक्युरेसी अँड प्रिसिजन तुमचं खूप चांगलं होईल. डायग्राम्सवरून स्टडी करा, किंवा आता जसा मी मॅथ्सचा एखादा प्रॉब्लेम सांगितला त्यानुसार लक्षात ठेवला तरी इट्स बेटर. ओके, देन प्रिसिजन इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ डेविएशन. जसं एरर आपण ॲब्सल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एररमध्ये एक्सप्लेन करतो, तसं प्रिसिजनसाठी डेविएशन यूज करतो. यामध्ये सुद्धा ॲब्सल्यूट डेविएशन आहे. ॲब्सल्यूट डेविएशन म्हणजे सिम्पली डिफरन्स बिटवीन ऑब्झर्व्ड व्हॅल्यू अँड मीन. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आणि मीन या दोघांमधला डिफरन्स, आणि हे कशामध्ये आहे, मॉड्युलसमध्ये आहे. म्हणजेच याचं जे काय आन्सर येईल प्लस मायनस ते आपण ॲज अ प्लस म्हणून कन्सिडर करणार. Arithmetic mean of all the absolute deviations is called as mean absolute deviations. Obviously, याचं जे आन्सर आपल्याला मिळणार आहे ते ॲब्सोल्यूट डेव्हिएशन. आणि या ॲब्सोल्यूट डेव्हिएशनचा मीन कॅल्क्युलेट केला तर तो असेल मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन. Then relative deviation, mean absolute deviation divided by mean multiplied by 100. So first, absolute deviation means difference between observed value minus mean. Mean absolute deviation means absolute deviation जे व्हॅल्यूज ज्या मिळणार आहेत त्यांचा मीन घ्यायचा आहे, आणि ती व्हॅल्यू मग आपण नेक्स्ट फॉर्म्युलामध्ये पुटअप करणार आहोत. mean absolute deviation by mean into 100. Okay, see one problem on this. The 3 identical samples of potassium chlorate are decomposed. The mass of oxygen is determined to be 3.87 gram, 3.95 gram and 3.89 gram for this set. Calculate the absolute deviation and the relative deviation. 3 आयडेंटिकल सॅम्पल्स आहेत पोटॅशियम क्लोराईडचे. ते डिकम्पोज झाल्यानंतर आपल्याला ऑक्सिजनचं मास मिळतं 3 वेगवेगळ्या पद्धतीने. फर्स्ट आहे 3.87, सेकंड इज 3.95 and the last is 3.89. सो 3 व्हॅल्यूज फक्त आहेत. यावरून आपल्याला ॲब्सोल्यूट डेव्हिएशन आणि रिलेटिव्ह डेव्हिएशन दोन्ही फाइंड आउट करायचे. सो फर्स्ट ॲब्सोल्यूट डेव्हिएशन आपल्याला काढायचं असेल तर फॉर्म्युला आहे ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन, आणि ते मॉड्युलसमध्ये आहे. मग यामध्ये ऑब्झर्व्ड व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत 3 वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत, आणि या फॉर्म्युलासाठी मीन आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. सो पहिल्यांदा आपण ते कॅल्क्युलेट करतो. मीन इक्वल्स सिम्पली काय असतं, जे काय टोटल रिडिंग्स असतील त्यांची ॲडिशन डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग्स. इथे आपल्याकडे 3 रिडिंग्स आहेत, त्यांचे समेशन डिवायडेड बाय 3.90 ग्राम हे काय आहे आपलं मीन. The next absolute deviation, we have the formula modulus observed value minus mean. Simply put up the values. तिन्ही व्हॅल्यूज आपण या फॉर्म्युलामध्ये घालणार आहोत, कारण 3 ऑब्झर्व्ड व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. 3.87 minus 3.90
we will get 0.03. ॲक्च्युली 3.90 हे 3.87 पेक्षा ग्रेटर आहे, लार्जर आहे. सो इथे मायनस साईन यायला पाहिजे, पण मॉड्युलसमध्ये आहे, त्यामुळं याच्या बाहेर आल्यानंतर प्लस किंवा मायनस असं राहत नाही. इट इज सिम्पली प्लस. Same way, 3.95 minus 3.90, we will get 0.05 gram, and the third as a 0.01 gram. Okay, so these are the values of absolute deviations. या 3 values मिळाल्या. The next, mean absolute deviation we have to calculate. Simply add these 3 values divided by 3. We will get the answer as plus minus 0.03 gram. And the last is relative deviation. Mean absolute deviation divided by mean. Mean absolute deviation is this 0.03. Already we have the mean value, that is 3.90, multiplied by 100. So by putting all these values, we will get the final answer as 0.8%. So first of all, calculate the absolute deviation by using this formula. 3 व्हॅल्यूज आहेत, तिन्ही व्हॅल्यूजमधून आपण मीन जो आहे तो मायनस केला आणि ॲब्सोल्यूट डेव्हिएशनच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. सेकंड, मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन काढण्यासाठी या तिन्ही व्हॅल्यूजचा मीन घ्यायचा आहे. सिम्पल. 3 व्हॅल्यू पुन्हा ॲड केल्या डिवायडेड बाय 3, 0.03. मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशनची व्हॅल्यू पुटअप करायची आहे नेक्स्ट फॉर्म्युलामध्ये. सेम वे मीनची व्हॅल्यू पण आपण पुटअप केली 3.90, and finally we get the answer as 0.8%. Okay, so up to this we have completed the error, precision and accuracy. Hope you will understand all the terms. If you have any doubt in the problem or in the concept, then of course tell me. We will discuss in the next lecture. Okay, काही डाऊट असेल तर फ्रीली सांगू शकताय. नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण ते इम्प्रूव्ह करूयात, ॲड करूयात पॉईंट्स. सो next point we will continue in the next lecture. Till then, have a good day. Thank you.